हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 3, 2, 1. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मजेत आहे आणि आता बरी आहे, व्यवस्थित आहे आणि आता परत एकदा आपल्या कामाकडे वळत आहे. तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग त्यापुढे आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया. तर मी आज माझ्या ह्या कामाकडे वळत आहे. तर तुम्हाला ते बघून कळलंच असेल की कोणत्या कामाकडे, तर मशीन कामाकडे. माझी मशीन आहे ना, भरपूर दिवस झाले, म्हणजे ऑपरेशनच्या आधीपासून मी जरा त्या कामाकडे म्हणजे दुर्लक्ष केलं नव्हतं. दुर्लक्ष नाही म्हणता ना, पण मला बसता येत नव्हतं आणि ऑपरेशन झाल्यानंतरही आतापर्यंत मला बसता येत नव्हतं. पण आता मी बसणार आहे मशीनच्या कामाकडे, म्हणजे माझ्या टेबलवर बसणार आहे, मशीनवर नाही, टेबलवर बसणार आहे. मशीनचं काम सुरू करणार आहे आजपासून, कारण की भरपूर दिवस झाले ना. तर माझं मी बाकीचं काम घरातलं केल्यानंतर आहे ना, ती मशीन माझ्याकडे बघते अशी आणि मी त्या मशीनकडे बघते, असं आमचं रुटीन चाललेलं आहे. तर मशीनला म्हटले, थांब तू माझ्याकडे बघू नकोस, मी तुझ्याकडे बघते. तर मी आता मशीनवर बसणार आहे आणि आपण आता रोजच्या आपल्या ह्या रुटीनकडे वळूया आणि ह्या कामाला आता सुरुवात करूया. तर तुम्ही जर घरी बसून तुमचं काही शिवणकाम वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न चालू असेल किंवा डोक्यात काही प्लॅनिंग चालू असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी छान अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवेल, कुर्ती ड्रेस वगैरे तेही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवत राहील आणि आपल्या डेलीचे ब्लॉगही यावरच येत राहतील, डेली रुटीन. परत मी त्याच्यात काय स्टिच केले काय नाही ते सगळं मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते, म्हणजे तेही तुम्हीही बघा आणि तुम्हीही तशा प्रकारे शिवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला त्याच्यातून अजून काही वेगवेगळ्या वस्तू काही शिकायच्या असतील तर मला तसं कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. मी आज काय स्टिच केलं ते तुम्हाला दाखवते. चला. भरपूर दिवसापासून ना माझ्या ऑपरेशनमुळे पुन्हा मशीन बंद होते आणि बंद असल्यामुळे त्याच्यावर थोडीफार अशी धूळ जमलेली होती. तरी मी अधूनमधून त्याला पुसून घेत होते, पण आता चांगली व्यवस्थित मला डीप क्लिनिंग करायची होती, म्हणून मी अगदी व्यवस्थित अशी सर्व आजूबाजूने पुसून घेतली. वरच्या बाजूने त्याच्यावर म्हणजे काही ना काही सामान ठेवलं जात होतं. आपलं काही घर अगदी मोठं नाही की त्याच्या म्हणजे मशीनसाठी वेगळा रूम असेल. मशीनही तिथेच आहे, म्हणून मग मशीनवर अधूनमधून असं काही सामान सर्वांचा हात गेला की ठेवणं होतंच होतं. आणि घरी म्हणजे कोण ना कोण मुलांचं येणं जाणं चालू होतं, म्हणून मुलांनी काही इकडे तिकडे काही बटणं फिरवलेली होती. तर तेच आधी सगळी साफसफाई वगैरे करून घेतली, मशीन व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यानंतर मग तिथे जे चेक केलं मी आधी की व्यवस्थित मशीन चालणार आहे की नाही, कारण की मुलाने भरपूर असे बटणं फिरवून ठेवलेले, कुठे काय शिलाईचं कमी जास्त वाढवून ठेवलेलं, काय बाकीचं एका ठिकाणचं ते बटन ते आहे ना, ते तर हरवूनच गेलेलं आहे. माझ्या नवीन मशीन आहे आणि त्यामुळे जीव असं जास्त मशीनचं काही झाल्यावर जीव तुटतो, कारण की त्याच्यासोबत ना एक खूप म्हणजे असं जवळचं नातं माझं जोडलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक जर शिवणकाम करणार असाल ना तर तुमचंही तसंच असेल. तर मग आधी मी प्लग वगैरे जॉईन करून चेक करून बघितलं की मशीन व्यवस्थित चालते की नाही. तर मशीन व्यवस्थित चालू झाली आणि त्याच्यानंतर मग मी बघितलं शिलाई वगैरे व्यवस्थित येते का, ते काही त्याच्यात काही मिस्टेक वगैरे झालेली आहे का. तर काही प्रॉब्लेम नव्हता, अगदी व्यवस्थित मशीन अशी चालत होती. मग त्यानंतर मी माझी जी कुर्ती मी कटिंग करून ठेवलेली ना, ती मी आधी मला सर्वात आधी ती कपडे तर भरपूर सारे आहेत, तुम्ही बघतच आहात एवढे सारे माझ्याकडे कपडे आहेत. तर भरपूर जणांना मी कपडे परतही दिले. बाकीच्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही बरे व्हाल तेव्हा शिवा, पण तुम्ही शिवा म्हणून. तर सर्वात आधी मी माझी जी कुर्ती कटिंग करून ठेवलेली ना, ते म्हणजे भरपूर दिवसापासून मी ते मटेरियल घेतलेलं, तर ते मला स्टिच करावंसं वाटत होतं की मी कधी ते स्टिच करते आणि कधी घालते. पण मध्यंतरी मग ते ज्या दिवशी कटिंग केलं ना त्याच्या 2 दिवसानंतर मग मी ऑपरेशनला गेले, म्हणून मला मध्ये स्टिच करता आलं नाही. तर मी आता सर्वात आधी ते स्टिच करायला घेतले. सारखं बघा ते एका ठिकाणी ना त्याचं ते फिरवायचं असतं ना, ते बटनच हरवून गेलेलं. ते म्हणजे माझ्या भाचीनेच ते मी हॉस्पिटलमध्ये असताना तिने काढून फेकून दिलं वाटतं. तर ते सापडलं पण नाही आणि मग ते तेवढंच एक नसल्यामुळे ना सारखं काही ना काही प्रॉब्लेम येत होता, धागा सोडत होती मशीन सारखं. तर तेच मी आधी चेक करत होती आणि त्याच्यानंतर मी लगेच ती कुर्ती शिवायला घेतली. कारण की जर एकदा जर काही आपण कटिंग करून जर ठेवून दिलं ना आणि ते जास्त वेळ शिवलं नाही गेलं ना, तर त्याच्यातलं एक नाही काही ना काही पार्ट असा मिसिंग होतो आणि मग ते भरपूर दिवस असंच पडून राहतं, एखाद्या वेळेस टाकलंही जातं, असाही प्रॉब्लेम होतो. म्हणून मला कधी असं झालेलं की मी कधी ती कुर्ती शिवते आणि कधी नाही. बाकीचे कपडे आहेत भरपूर, पण ते कटिंग केलेलं नाही आहेत, ते तसेच आहेत, म्हणून
ते व्यवस्थित ठेवले आहेत बॉक्समध्ये वगैरे भरून. आता ही कुर्ती मी शिवायला घेतलेली आहे, तर ती बघूया कशी. मी त्याचीच तुम्हाला ना कटिंग एका व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्याची लिंक देईल. आणि आता ह्याची मी स्टिचिंग तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी अगदी सोप्या पद्धतीने सहज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करता येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवलेली आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवते. तर ह्या कापडमध्ये ना स्लीव कमी असल्यामुळे ना मला एल्बो स्लीव शिवायचे होते, तर त्याच्यामध्ये ना मला जॉईंट द्यावा लागला, कारण की जास्त मग एल्बोपर्यंत स्लीव येत नव्हते, म्हणून मला जॉईंट द्यावं लागलं. कारण की ती म्हणजे कापड तर होतं, पण जी प्रिंट आहे ना ते प्रिंट सरळ बाजूनेच यायला पाहिजे. असं जेव्हा आपण म्हणजे कापडची डिझाईन तशी असते ना, मग तेव्हा कापड कमी पडतं, कारण की तसं व्यवस्थित सेटिंग करावं लागतं. तर म्हणजे स्लीववर मधल्या बाजूला अशी जॉईंट येणार होतं, तर मी दोन्ही बाजू सरळ बाजू एकमेकांवर ठेवून घेतली आणि उलट्या बाजूने अशी मी शिलाई मारत आहे. आणि सारखंच बघावं लागते, कारण की मुलांनी कुठे काय फिरवून दिलं आहे ना ते कळत नव्हतं, म्हणून सारखंच शिलाई कमी जास्त किंवा खेचल्यासारखी वाटत होती. म्हणून पहिल्या भरपूर दिवसानंतर बसल्यावर ना तसाच प्रॉब्लेम हा येत असतो, म्हणून ते सारखं शिलाईमध्ये प्रॉब्लेम येत होता. आता त्याला मध्यभागी शिलाई जॉईंटची शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यावर एक दाब शिलाई मारते. हे बघा, सारखंच ते जे मी आता जिथे हात लावलं ना तिकडचंच ते जे आहे ना ते हरवलेलं आहे, म्हणून मी दुसरीकडचं काढून तिथे ते जोडलेलं आहे, तर ते लूज बसते आणि त्याच्यामुळे मग शिलाई लूज येते. आता परत एकदा ते मशीनच्या दुकानात जाऊन ते आणावं लागेल आणि तिथे व्यवस्थित असं ते बसवावं लागेल. भरपूर दिवसानंतर बसले मशीनवर, म्हणजे आता मी गावी तर बसले होते, म्हणजे इथून तर मी सर्व काम अगदी घाईघाईने आवरून मी गावी गेले, म्हणजे शेवटच्या जाईपर्यंत मी ब्लाऊज शिवले मशीनवर आणि गावी गेले. गावी जाऊन त्या तिकडच्या मशीनवर पण शिवले काय शिवायचे होते ते. पण घरी आल्यावर मी ज्या दिवशी म्हणायचे ना की आज मी आज मशीनच्या कामाकडे वळते, म्हणजे घरात बसायला तर खूप भरपूर झालेला, मग तेव्हा ते काम वगैरे सगळं मी आवरलं आणि त्यानंतर मग मी जेव्हा म्हणत होते ना की मला आज मशीन कामाकडे वळायचं आहे, त्याच दिवशी काही ना काही प्रॉब्लेम सुरू होत होता आणि सगळं ते राहून जात होतं, म्हणून मग बसणंच होत नव्हतं. फायनली जेव्हा ठरवलं, मी कुर्ती वगैरे कटिंग केली, ब्लाऊज होते भरपूर बाहेरचे, ते बाकीचे रिटर्न दिले मी जे अर्जंट होते ते. तर त्याच दिवशी बरोबर जास्त पोटात दुखायला लागला आणि ते ऑपरेशन करावं लागलं. आणि ते एक म्हणजे माझ्या मते तरी ते एक बरंच झालं की ऑपरेशन करून झालं आहे माझं ते, कारण की आता परत ते दुखणं म्हणून मी स्वतःच कंटाळले होते आणि माझ्या घरातलेही मला कंटाळले होते. तर ते ऑपरेशन झालं ते खूप बरं झालं. आणि तुम्ही जर रात्रभर जागरण करून जर तुम्ही काही काम करत असाल ना, तर प्लीज तसं करू नका, कारण की मी जे केलं आहे ना तर ते तुम्ही करू नका. कारण की असं मला वाटायचं ना की दिवसभर म्हणजे मुलं असतात, कामं असतात, तर मग मी तेव्हा शिवणकाम कमी करायचे आणि रात्री सगळेजण झोपले ना की तेव्हा माझं जास्त कल असायचा की मी रात्रीच शिवते, रात्रभरामध्ये माझं होऊन जाईल म्हणून रात्रभरामध्ये 2 ते 3 ब्लाऊज मी शिवायचे. पण ते तसं रात्रीचं जागरण करणं ना ते मला खूप भारी पडले, कारण की मी काय करायची, जेवायची म्हणजे 10-11 वाजेपर्यंत जेवायची, त्याच्यानंतर 12-12:30ला मी थोडासा चहा करून प्यायची आणि तो चहा करून पिल्यानंतर मी रात्रभर म्हणजे 4-5 वाजेपर्यंत अशी मी जागरण करायची. आणि मग त्याच्यामुळे मला तो पित्ताचा त्रास झाला आणि त्याच्यामुळे तो मला स्टोन हा झालेला. कारण की मी हे जागरण आत्तापासून नाही तर मी कमीत कमी ते 10 वर्षापासून तरी मी तशा प्रकारे जागरण करत होते. आणि म्हणजे मिस्टरही नाईटला असायचे ना, मग ते नाईटला असल्यावर मग मी असं विचार करायची, मी आता झोपत नाही, मी पण काहीतरी काम करायला घेते, मी पण शिवणकाम करते. आणि नंतर मग मिस्टर घरी आल्यावर मग तेव्हा ते दुपारी झोपायचे ना, तर त्यांना आवाज आवडायचा नाही, जास्त घरात आवाज केलेला आवडायचा नाही, ते शांत बसायला सांगायचे. मग तेव्हा आम्हाला पण सांगायचे की ते झोपून घ्या म्हणून. तेव्हा मग दुपारी झोपलं जायचं, पण ती रात्रीची झोप असते, म्हणून मग मला तो त्रास तेव्हापासून सुरुवात झालेला आहे. तर तुम्ही जर तसं जागरण करून काही काम करण्याचा विचार करत असाल ना तर करू नका, कारण की असं काही ना काही त्रास हा होऊ शकतो. तर आता कुर्तीचं मला गळा म्हणजे गळ्याला आकार दिलेला नव्हता, तर आता गळ्याला आकार देऊन घेते. मागच्या बाजूला 3 इंचाचा गळा हा असा
3 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीचाच असा मी मागचा गळा दिला आहे आणि पुढचा गळा चौकोनी करायचा होता मला, म्हणून मग 6.5 उंची आणि 3 इंच रुंदीचा असा मी पुढचा गळा हा कट केलेला आहे. कॅनव्हास मी इथे यूज केलेलं नाही आहे. बघा सारखंच ते फिरवावं लागतं, सारखंच लूज होतं आहे, कारण की ते तिकडच्या मापाचं नाही आहे, ते दुसरीकडचं आणि तिथे मला अटॅच करावं लागलं आहे ते. कारण की जर मग आज पण ते म्हणजे मी विचार केला असता ना की ते सापडलेलं नाही आहे आणि मग जाऊ दे आज पण नाही मी बसत, नंतर ते आणल्यावर बसते, मग परत एक एक दिवस असाच वाढत जातो की आज नको, उद्या नको, परवा. आणि ते मशीन म्हणजे जे आपलं काम असतं ना ते आपल्या हातात नसेल ना की आपल्यालाही म्हणजे असं करमत नाही, असं होतं. तसंच माझं पण होतं, म्हणजे मशीनचं आणि माझं खूप जुनं नातं आहे, म्हणून मी त्या कामाकडे नाही वळली की माझं असं जीव कसं तरी होतं. तर गळ्याला असा आकार दिला गेला तिथे. आता पुढच्या बाजूसाठी मार्किंग करून घेते. 6.5 उंची आणि 3 इंच रुंदीचा असा मी पुढचा गळा कटिंग करून घेणार आहे. चौकोनी असा कापड कटिंग करून घेतला. कापड अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये. कैची ना भरपूर दिवस ती तशीच राहिल्यामुळे ना आता पावसाळा पण सुरू झाला म्हणून त्याला थोडंसं असं गंज लागल्यासारखं झालंय. तिन्ही बाजूने अशी टिप मारून घ्यायची आहे फोल्ड करून.
फायनली कुर्ती शिवून रेडी झालेली आहे. पहिलं म्हणजे ऑपरेशन नंतरचं पहिलं हे माझं काम आहे. तर बघूया आता वेअर करून दाखवते कुर्ती कशी झाली. पाय तर भुकते लागला आहे, पायाचं व्हायब्रेशन होते ना. तर बघूया आता मला काय होतं. फायनली कुर्ती रेडी झालेली आहे. बघू शकता किती छान असा चौकोनी गळा आलेला आहे आणि छान लेंथ. मला ना खूप म्हणजे उंची जास्त पाहिजे होती, कारण की मी भरपूर असे ना ते अम्ब्रेला टाईपमध्ये असे शिवलेले आहेत ते घेरवाले, तर त्याच्यामध्ये उंची जास्त येत नाही. मला याच्यामध्ये उंची जास्त पाहिजे होती म्हणून मी छान असा उंच आणि ए लाईनमध्ये असं मी कटिंग केलेली होती. आणि त्याची आता स्टिचिंग पूर्ण झालेली आहे. कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार. चला तर बाय बाय.